नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. व्यापाऱ्यांची खड्डा बुजवण्याची ओरड महापालिकेने केली फेल. अखेर एक व्यक्ती वाहून गेल्याची भीती. अकोलेकर झाले संतप्त. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे अपघातांमध्ये झाली वाढ. उघड्यावरचे गटार, चेंबर आणि नाल्या ठरत आहे नागरिकांसाठी धोकादायक. मुसळधार पावसाने गरबा मैदानात झाला चिखलच चिखल. शनिवार रविवार सुट्टीचे, गरबा प्लॅनिंग फेल. भूमी अभिलेख विभागाच्या अँटी करप्शन मध्ये किती तक्रारी? त्या भ्रष्ट कर्मचाऱ्यांच्या विरोधातील कारवाई टाळली कोणी? भूमी अभिलेख विभागातील एकाच ठिकाणी ठाण मांडणारे कोण? अधिकारी आणि भूमापकांच्या बदल्या का नाहीत? आता सविस्तर बातम्या. शहरातील कॉटन मार्केट परिसरात कन्हैया शोरूम समोर एक धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीचा खड्ड्यात पडून वाहून गेल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्या व्यक्तीची शोधाशोध सुरू झाली आहे. आमचे प्रतिनिधी सुरेश राठोड यांनी घटनास्थळाचा घेतलेला हा आढावा. अकोला शहरातील कपडा बाजार टिळक चौक या ठिकाणी असलेल्या या खड्ड्यामध्ये एक व्यक्ती वाहून गेलेला आहे. या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने फायर ब्रिगेडची टीम इथे पोहोचली आहे. आपण सध्या स्थितीमध्ये या ठिकाणी उपस्थित लोकांशी बोलूया. मला सांगा दादा, काय झालं? क्या प्रशासन ने क्या किया है? प्रशासन आगे चालू है उनका कि कौन से गड्ढे में का रुका होगा. तो यहाँ 20 फुट का गड्ढा है अंदर. 20 फुट के गड्ढे में आदमी 5.5-6 फुट का था, वो गिर गया इसके अंदर से उधर कॉर्नर एंड शेप में उसके वहाँ पे अटका होगा या नहीं अटका. पर 20 मिनट बाद में प्रशासन आया. अभी तक देख रहे हैं कि क्या है क्या नहीं हुआ कि नहीं दिख रहा है. कोई उतरने को तैयार नहीं है भैया. प्रशासन ने कुछ कार्रवाई चालू की? क्या चालू है अभी चाल में आधा घंटा हो गया. कोई ये गड्ढे में देख रहा, कोई वो गड्ढे में देख रहा, लेकिन कोई उतरा नहीं अभी तक. कोई गड्ढे में उतर रहा नहीं. ऊपर से देख रहे कि भाई कहाँ है कहाँ नहीं. लाइट से दिख रहा है. मेरे कहने का मतलब 1 घंटे से जो आदमी है गिर चुका है अब तक, उसका पता नहीं आने का. कोई बोलता उधर से खोदो बोलते हैं ना, कोई सौदा ना. यहाँ पे सरकार करनी चाहिए. एक आदमी यहाँ गिर चुका है. कम से कम 2016 से गड्ढा खोदा हुआ है ना, इसको बनाया गया है ना, कुछ बनाया गया उन्होंने 2025 उन्होंने मुझे इसको बनाया जाए करके. यहाँ पे आज साधारण आदमी चले गए, जान चले गए, बोला बचा के क्या वका गया पता नहीं. निश्चितच प्रशासनाच्या बाबत या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी तीव्र प्रमाणात रोष व्यक्त केला आहे. जिल्हा प्रशासनाला यापूर्वी सुद्धा नागरिकांनी मागणी केली होती की सदरचा गड्डा हा बुजवावा, परंतु आज या ठिकाणी एका व्यक्तीचा बळी गेल्याची माहिती मिळाली आहे. कॅमेरा पर्सन राम तिवारीसह मी सुरेश राठोड, आरआरसी न्यूज, अकोला. आधा घंटा हो गया कम से कम खुद ही बैठे हो रखा हो. सध्या घटनास्थळी बचाव कार्य सुरू करण्यात आले असून व्यक्तींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी असलेल्या खड्ड्यात तो व्यक्ती कोसळला आणि तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून हा खड्डा बुजवण्याची मागणी स्थानिकांनी केली होती, पण ती पूर्ण झाली नाही. अखेर एक व्यक्ती या खड्ड्यात वाहून गेला आहे. त्याचा शोध महापालिका प्रशासन आणि आपत्ती निवारण पथक घेईल काय, अशी विचारणा होत आहे. शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अकोला महापालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ठिकठिकाणी उघडे पडलेले गटार, चेंबर, मॅनहोल आणि धोकादायक नाले अपघातांना निमंत्रण देत आहेत. यामुळे सर्वसामान्यांचा जीव धोक्यात आला असून महापालिकेच्या ढिसाळ कारभारावर तीव्र संताप व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसात शहरात अनेक लहान मोठे अपघात घडले आहेत. पावसाळ्यात तर ही परिस्थिती आणखी गंभीर बनते.
रस्त्याच्या कडेला असलेले अनेक मोठे नाले खुले असल्यामुळे लहान मुले, वृद्ध आणि नागरिक दुचाकीस्वार यांच्यासाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. वेळेत या धोकादायक ठिकाणांची डागडुजी न केल्याने भविष्यात आणखी गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. महापालिका प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन शहरातील सर्व उघडे गटार, चेंबर आणि मॅनहोल सुरक्षित करावेत. तसेच धोकादायक नाल्यांवरती जाळ्या किंवा झाकणे बसवावीत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मनपा फंडातून किती विकास कामे मार्गी लागले असा प्रश्न जनतेचा असून त्याचे उत्तर कोणीच देत नाही. केवळ आश्वासने न देता ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देत आहेत. शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवशी गरबा खेळण्याचे, देवी दर्शनाचे अनेकांचे स्वप्न भंगले आहे. मुसळधार पावसाने यावर पाणी फिरले असून पावसाचा असा जोर कायम राहिला तर इंडोर गरबा हा पर्याय राहिला आहे. नवरात्रीत शहरात सार्वजनिक मंडळांनी स्थापन केलेल्या माता राणीच्या मूर्ती पाहण्यासाठी तसेच गरबा पाहण्याचा कार्यक्रम आखणाऱ्या लोकांच्या उत्सवावर पावसाने पाणी फिरले आहे. शनिवारी दिवसभर आकाशात ढगांनी गर्दी केली होती, तर शहरात थोड्या थोड्या वेळाने पाऊस सुरू असल्याने नागरिकांनी घरीच बसणे पसंत केले. नवरात्रीला सुरुवात होऊन 6 दिवस झाले आहेत. या शनिवारी आणि रविवारला सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे अनेक लोकांनी आपल्या कुटुंबांसोबत सार्वजनिक देवींचे दर्शन घेण्यासोबतच गरबा पाहण्याचे स्वप्न रंगवले होते. अनेकांनी तसे परिवाराला आश्वासन दिले होते. मात्र या लोकांच्या उत्सवावर पावसाने पाणी फिरले आहे. शनिवारी सकाळपासूनच दिवसभर मुसळधार पाऊस होता. हवामान खात्याने अकोला जिल्ह्यात 28 सप्टेंबरपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पावसामुळे गरबा आयोजनस्थळी चिखल झाल्याने गरबा प्रेमियांमध्ये निराशा पसरली आहे. गरबा प्रेमींनीही गरबा खेळण्यासाठी जोरदार तयारी केली होती. आयोजकांनीही गरबास्थळ सुंदररित्या सजवून लाइटिंग आणि संगीतची व्यवस्था केली होती. पण जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे या सर्वांचा उत्साह थंडावला आहे. भूमी अभिलेख विभागात कामकाज करताना अनेक गंभीर अनियमितता आढळल्यामुळे भूमी अभिलेख विभागाचे उप अधीक्षक पंकज शिवदास पवार यांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे. भूमी अभिलेख विभागाच्या भ्रष्टाचाराच्या तक्रारीची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग का करत नाही अशी विचारणा आता होत आहे. पुण्याच्या भूमी अभिलेख विभागाच्या जमाबंदी आयुक्त आणि संचालकांनी अकोल्याच्या भूमी अभिलेख विभागाचे उप अधीक्षक पंकज पवार यांना निलंबित केले आहे. धुळे येथील निलंबनानंतर पवार यांचे अकोल्यातील हे दुसरे निलंबन आहे. निलंबनानंतर त्यांना पुन्हा त्याच प्रकारच्या क्रीम पोस्टवर पोस्टिंग विभाग का देते हा संशोधनाचा विषय आहे. त्याचबरोबर पवार हे संपूर्ण प्रकरणात एकटेच कसे जबाबदार आहेत असा प्रश्न उपस्थित होत असून त्यांचे कनिष्ठ आणि वरिष्ठ यांच्यावर कुठलीच कारवाई नाही म्हणजे भूमापक आणि अधीक्षक यांना अंधारात ठेवून तर पवार यांनी विविध प्रकरणात हेराफेरी केली तर नाही ना असा संशय उपस्थित होत आहे. जनतेच्या संपत्तीच्या व सरकारी कागदांमध्ये हेराफेरी केल्याच्या या गंभीर प्रकरणात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होणार की नाही असा प्रश्न उपस्थित होतो. कायम दलालांचे राज्य असलेल्या या विभागाच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी केल्यानंतर त्यावर कारवाई होत नसल्याची माहिती समोर आली असून येथून मोठ्या प्रमाणात हप्ता कोण घेते याचा शोध घेण्याची गरज आहे. भूमी अभिलेख विभागातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी एकाच ठिकाणी ठाण मांडून बसले आहेत. हे सर्व अकोलेकरांसाठी टेन्शन निर्माण करणारे आहे. पण उप अधीक्षक पंकज पवार यांचे झालेले निलंबन पाहता कनिष्ठ आणि वरिष्ठांना कोणाचे अभय असा प्रश्न विचारला जात आहे. तालुक्यातील भूमापक असो की अधीक्षक यांची वारंवार अकोल्यातील बदली या विभागातील बोकाळलेला भ्रष्टाचार सिद्ध करते. इतकेच नाही तर विशिष्ट समाजाच्या लोकांच्या फाईल्स 2 दिवसात आणि काहींच्या फाईल्स 4-4 महिने थांबवून ठेवण्याचा आणि त्या अडून पैसे उकळण्याचा धंदा या विभागात सुरू आहे. यात दलालांची चलती असून दलालांशिवाय एकही फाईलला बाबू काय अधिकारी देखील हात लावत नाही. तालुक्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्याबरोबर जिल्हा मुख्यालयातील अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या बदल्या टळतात आणि झाल्यास तर ते पुन्हा अकोल्यातच कसे येतात असा प्रश्न उपस्थित होतो. उप अधीक्षक पंकज पवार यांनी अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन नवीन मिळकत पत्रिका तयार करणे, अनाधिकृतपणे क्षेत्राची दुरुस्ती करणे, परवानगीशिवाय जमिनीच्या नोंदी करणे, तसेच मोजणी किंवा मालकी हक्काची पडताळणी न करताच नोंदी घेणे अशा गंभीर चुका केल्या आहेत. त्यामुळे त्यांचे निलंबन झाले. पण त्यांना मौखिक आदेश देणारे वरिष्ठ किंवा ज्यांनी फाईल्स
सबमिट केल्या त्या भूमापकांच्या विरोधात कारवाई का झाली नाही असा प्रश्न उपस्थित होतो। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में। इतना फास्ट इंटरनेट, हाँ सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में। पाइए 20 Mbps स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट। स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके। 20 Mbps अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी। आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से। RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है, फास्ट और सस्ता अनलिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। नागपूर येथून हैदराबादला कत्तलीसाठी नेणाऱ्या 22 गोवंशाला वाशिम स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले। या कारवाईत ट्रकसह 18,25,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पकडलेली जनावरे ही शिरपूर येथील गौशाळेत ठेवण्यात आली आहेत। शुक्रवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास वाशिम स्थानिक गुन्हे शाखेला एक ट्रक हिंगोली रोडवरील तोंडगाव टोल नाक्याजवळ संशयितरित्या दिसून आलं। दरम्यान ट्रक चालकाला थांबण्याचा इशारा दिला असता तो भरधाव वेगाने पडून गेला। त्यामुळे पोलिसांनी त्याचा 10 किलोमीटर पाठलाग करत अखेर ट्रकला पकडले। ट्रक चालकाचा त्याचे नाव, गाव विचारले असता रसीम रजा खान, राहणार कामगार नगर, नागपूर असे सांगितले। तसेच ट्रकची झडती घेतली असता त्यामध्ये 22 गोवंश जातीचे जनावरे दिसून आली। याबद्दल अधिक विचारपूस केली असता ही जनावरे हैदराबाद येथे कत्तलीसाठी नेत असल्याची माहिती ट्रक चालकाने दिली। या प्रकरणी ट्रक किंमत 14 लाख, जनावर किंमत 4,25,000 रुपये असा एकूण 18,25,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी विरुद्ध वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच 22 गोवंश शिरपूर येथील गोशाळेत ठेवण्यात आली आहे। ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश धोत्रे आणि त्यांच्या पथकाने केली। आजच्या वेगवान युगात प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या व्याधीने त्रस्त आहे। महागडी औषधे घेऊनही अनेक रुग्णांना आराम मिळत नाही। स्नायू, सांधे, गुडघे, कंबरदुखी इत्यादींनी त्रस्त असलेल्या रुग्णांचे दुखणे त्वरित संपवण्यासाठी शहरातील कमाल वेदना निवारण केंद्रात 29 आणि 30 सप्टेंबर रोजी आयोजित कॅम्पचा लाभ घेण्याचे आवाहन केले जात आहे। निसर्गोपचार, ॲक्युथेरपी आणि कायरोप्रॅक्टिक या उपचार पद्धतीच्या मदतीने कमाल वेदना निवारण केंद्रात 15 ते 20 मिनिटात वेदनेतून आराम मिळतो, असा दावा आग्रा येथील सुप्रसिद्ध BEMS निसर्गोपचार आणि कायरोप्रॅक्टिक तज्ज्ञ डॉक्टर तरुण यादव आणि थेरपिस्ट डॉक्टर उदेन खान यांनी केला आहे। गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मणक्यातील गॅपमुळे होणारे दुखणे, हातापायांना मुंग्या येणे, पायात पेटके येणे, मायग्रेनचा त्रास, छातीत दुखणे, पायांची जळजळ, अंगदुखी, मणक्यातील गॅप, हात वर न करता येणे, हाताला पेटके येणे किंवा शरीरात कुठेही दुखणे असेल तर या सर्व जुन्या वेदनांपासून मुक्ती मिळते। डॉक्टर तरुण यादव यांच्या मदतीने येथे 1 ते 10 वर्षापर्यंतच्या जुन्या वेदनांपासून केवळ 15 ते 20 मिनिटात पूर्णपणे आराम मिळू शकतो। गावाबाहेरून येऊन येथे उपचार घेऊन बरे झालेल्या काही रुग्णांचे अनुभव पाहूया। कसे तुमचे धन्यवाद करू, काय म्हणजे काय सांगू मला कळलं झाले। कारण माझ्या मुलानं मला हैदराबाद पर्यंत न्यायची तयारी केली। 15 मिनिटाची थेरपी जर माणूस 1 वर्ष जरी बसत नाही, ते माणूस आज मी बसून दाखवायचे की मला माझं वय 55 वर्ष आहे। सर मी कसे धन्यवाद करू। भैया काय नाव आपला? अमोल उपाडे। कुठून आला? पण गंगाखेडून आलोय। गंगाखेडून परभणीला आलो। काय त्रास होता आपल्याला? सर मला याचा त्रास होता, कुठलं? एक पायापासून जे फार इथपर्यंत त्रास होता। मला चालता पण येत नव्हतं, असं खाली वागता पण येत नव्हतं, असं बसता पण येत, असं मांडी घालून असं मांडी घालून बसता येत नव्हतं मला। आता मांडी घालून बसताय म्हणजे एवढा त्रास होता? एवढा त्रास, जेवण देखील करता येत नव्हतं। मी जेवण असं करते वेळेस असं जेवण करायचं, मी असं जेवण करायचं, मी असे पाय लांब करून आतापर्यंत लांबलाच नाही, इतका त्रास होता मला। पूर्ण पाय। किती वर्ष त्रास होते? मला कम से कम 3-4 वर्ष झालेले। 3-4 वर्ष तुम्ही डॉक्टरला नाही दाखवल्या? बऱ्याच ठिकाणी दाखवलं, नांदेडला दाखवलं, लातूरला दाखवलं, अजून बऱ्याच ठिकाणी दाखवून कुठेच फरक नाही पडला। कुठेच फरक नाही पडला म्हणजे वेदनाग्रस्त तुम्ही 3-4 वर्षांमध्ये? किती मिनिटांमध्ये? 10 ते 15 मिनिटात। किती इंजेक्शन दिल्या? काय इंजेक्शन दिले नाही? औषध वगैरे
नाही. काहीच खाऊ घातलं नाही. काहीच. म्हणजे हाताच्या थेरपीने तुमच्या पूर्ण वेदना गायब झाल्या. पूर्ण. मग आता पहिले जे तेढ वाकडं चलत होतो आता कसं चालतो? आता सरळ चला. चलून दाखवा थोडासा. वा वा. आणि पहिले कसं चलत होतं? पहिलं असं होतं. असं. एकदा चलत जावं तिकडे. पहिले कसं चलत होतं? चलत यावं आता थोडासा पहिल्यासारखा. म्हणजे आता एकदम टाईट चालू शकतो आता तुम्ही. टाईट. चला एकदा वापस. एकदम टाईट बघा. वा 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 वा. आता वाकू शकतो? आता हे का वापरू शकतो सगळे. खाली बसू शकतो? एकदा बसून दाखवा. हे का खाली अशी मांडी घालून बसतो. मला असं जेवण करता येत नव्हतं. आता हा पाय लांब करायची गरज आहे? नाही काहीच नाही. म्हणजे एकदम ओके. ओके. असं वाटतं तुम्हाला आता औषध वगैरे खायची गरज पडेल म्हणून? काहीच असं ऑपरेशन वगैरे करायची गरज पडेल आता? म्हणजे 100% तुम्ही आज वेदना मुक्त झालो. 100%. 100%. बरोबर. आतापर्यंत शेकडो रुग्णांवर डॉक्टर तरुण यादव यांनी उपचार करून त्यांना रोगमुक्त केले आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल मोठे राजकारणी, उद्योगपती आणि सामाजिक संघटनांनी त्यांचा सत्कार केला आहे. 29 आणि 30 सप्टेंबर रोजी आयोजित कॅम्पचा लाभ घेण्याचे आवाहन रुग्णांना करण्यात आले आहे. महिलांसाठी येथे स्वतंत्र व्यवस्था आणि ऑनलाईन नोंदणीची सोयही उपलब्ध आहे. ऑनलाईन नोंदणीसाठी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी कृपया खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. 8623888443 आणि 9049831573. खोलेश्वरमधील भगवान श्री परशुराम चौक गरबा महोत्सवाच्या 5व्या दिवशी शुक्रवारी रात्री स्कंद मातेला प्रसन्न करण्यास महिलांनी देवीच्या वेशभूषेत गरबा करण्याचे ठरवले होते. त्यासाठी त्या तयार होऊन आल्या होत्या. सिव्हिल इंजिनियर गिरीशजी चंद्रकांतजी शर्मा, LICचे शाखा प्रबंधक श्री अनिलजी जोशी, ॲडव्होकेट सौरभजी शर्मा प्रमुख अतिथी होते. सांस्कृतिकदृष्ट्या शिस्तबद्ध गरब्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल मंडळाचे कौतुक संपूर्ण अकोला शहरात होत असून गर्दी वाढत चाललेली आहे. शहरात सुरुवातीपासून हा गरबा फक्त महिलांसाठीच असल्याने दरवर्षी गरबामध्ये तयार होऊन आलेल्या महिलांसाठी शेड तयार केलेले असल्याने पावसात काही वेळ गरबा थांबवावा लागला. परंतु महिलांनी जोश कायम ठेवत भर पावसात गरबा नृत्य केले. त्यात माता सरस्वतीच्या रूपात सौ एकता अनिल बागरेट, रुक्मिणी मातेच्या रूपात श्रुती राजेश जोशी, कालंका मातेच्या रूपात श्रेया अनिल बगरेट, तुळजाभवानीच्या रूपात सौ नीतू झांजोटे, दुर्गा मातेच्या रूपात मेघा मुकेश शर्मा आणि साईंना साहू, रुक्मिणी मातेच्या रूपात कृतिका अग्रवाल आणि दुर्गा देवी आराध्या भागवतकार झाली होती. सर्व देवी स्वरूपातील मुली आणि स्त्रियांना कोणीच ओळखू शकले नाही. गरबाकरिता सौ माधुरी शर्मा, सौ दीपा पवार, मुलींमध्ये साक्षी नावकार, शारदा सपकाळ, अर्चना गवई, तक्षवी शर्मा यांना पुरस्कार देण्यात आले. मुलींची शक्ती पाहून वरुण देवाला सुद्धा शेवटी माघार घ्यावी लागली. पाऊस थांबला व गरब्यात पुन्हा गर्दी वाढली. मंडळाच्या अध्यक्षा सौ रविता शर्मा, सचिव श्रीमती सारिका जोशी, अर्चना शर्मा, उपाध्यक्ष सौ निधी शर्मा, सहउपाध्यक्ष सौ दीपा शिवाल, कोषाध्यक्ष सौ एकता बागरेट, सहकोषाध्यक्ष सौ किरण शर्मा, सौ आशा बागरेट, सौ शीतल तिवारी, सौ सुनीता तिवारी, सौ रीना पवार, सौ गायत्री शर्मा, सौ चंदा हरिप्रसाद तिवारी, सौ कल्पना शर्मा, सौ उषा मिश्रा, सौ लता जांगीड, सौ शीतल शर्मा, सौ माधुरी शर्मा, सौ भावना शर्मा, सौ शोभा तिवारी, ॲडव्होकेट सौ ममता तिवारी, सौ चंदा विष्णू तिवारी, सौ शशी तिवारी, सौ मीना जांगीड, सौ पूजा शंकर शर्मा, सौ पूजा राकेश शर्मा, सौ प्रीती शर्मा, सौ शीतल डोलिया, सौ प्रीशा वर्णेश शर्मा, सौ आशा साहू, सौ सुचिता सेठ, सौ राजश्री महेंद्र पंडित, सौ ममता तिवारी, सौ पूजा पवार, सौ रोशनी मकवाना, सौ रचना ठाकरे, सौ रश्मी खंडेलवाल यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. खास नवरात्र आणि दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर शहराच्या हॉटेल शगुनमध्ये बिगेस्ट ब्रँड एक्स्पो या तयार कपड्यांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. 27, 28 आणि 29 सप्टेंबरपर्यंत आयोजित या प्रदर्शनामध्ये सर्व ब्रँडेड तयार कपड्यांवर 90% पर्यंत सूट दिली जात आहे. ग्राहकांनी मोठ्या संख्येने याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. जे फॅशन प्रेमी आहेत आणि ज्यांना ब्रँडेड कपडे परिधान करण्याची आवड आहे त्यांच्यासाठी डब्ल्यू ऑरेलिया, लेव्हिज रेमंड, पार्क एव्हेन्यू, CP, कलर प्लस, ली कूपर, मुस्ती, मॅडन या कंपन्यांची नावेच पुरेशी आहेत. या सर्व तयार कंपन्यांच्या ब्रँडेड कंपन्या आहेत ज्यांची मागणी केवळ देशातच नव्हे तर विदेशातही मोठी आहे. या सर्व कंपन्यांचे टी-शर्ट, फॉर्मल शर्ट, मेन्स गारमेंट, लेडीज गारमेंट्स, किड्स गारमेंट्स, लेडीज ब्रँडेड टॉप्स, मेन्स ब्रँडेड टी-शर्ट इत्यादींची भरपूर व्हरायटीज या बिगेस्ट ब्रँड एक्स्पोमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. फक्त 99 रुपयापासून तुम्ही येथे खरेदी करू शकता.
येथे उपलब्ध असलेल्या सर्व ब्रँडेड कंपन्यांच्या कपड्यांवर 90% पर्यंत सूट दिली जात आहे. फक्त 1000 रुपयांमध्ये पुरुषांचे ब्रँडेड 5 टी शर्ट, 1000 रुपयांमध्ये ब्रँडेड 5 लेडीज टॉप उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त 900 रुपयांपासून ते 3000 रुपयापर्यंत मेन्स गारमेंट येथे केवळ 150 रुपयांपासून 600 रुपयापर्यंत उपलब्ध आहेत. तर 700 रुपयांपासून ते 2500 रुपयांपर्यंतचे लेडीज गारमेंट्स येथे केवळ 150 रुपयांपासून 400 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. तसेच 1500 रुपये किमतीचे किड्स गारमेंट्स फक्त 100 ते 200 रुपयांपर्यंत, तर 250 रुपयांपासून ते 3500 रुपयांपर्यंत विक्रीच्या स्पेशल काउंटरवर कोणतीही वस्तू 300 ते 600 रुपयात येथे उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे 1000 ते 1500 रुपये किमतीचे ब्रँडेड ब्लेझर फक्त 750 रुपयात आणि 100% ओरिजिनल डब्ल्यू व ऑरेलिया कंपनीच्या लेडीज कुर्ती केवळ 800 रुपयात येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. इतकेच नव्हे तर प्युमा, अडिडास इत्यादी विश्वप्रसिद्ध कंपन्यांचे लेडीज, जेंट्स आणि किड्सचे स्पोर्ट्स शूज तसेच चप्पल, शूज, परफ्यूम, लेडीज बॅग येथे ऑनलाईन खरेदीपेक्षाही कमी किमतीत उपलब्ध आहेत. शहरातील सठारपेठ चौक परिसरात हॉटेल शगुन येथे 27, 28 आणि 29 सप्टेंबरपर्यंत हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनांमध्ये सर्वांसाठी एंट्री आणि पार्किंगची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. रोख रकमेसोबतच ग्राहकांना सर्व कार्ड्स तसेच जीपे आणि UPI पेमेंटची सुविधा येथे उपलब्ध आहे. मग कशाची वाट पाहताय? इतका स्वस्त आणि सर्वात उत्तम एक्सपो तुम्हाला कुठेच मिळणार नाही. सर्व ब्रँडेड कंपन्यांचे महागडे कपडे स्वस्त दरात खरेदी करण्यासाठी एकदा या बिगेस्ट ब्रँड एक्सपोला ग्राहकांनी अवश्य भेट द्यावी असे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे. मेरा नाम सराफत, हम आपके शहर में अकोला में सेल लगी हुई है होटल शगुन के अंदर. इसमें मेंस, किड्स, लेडीज़ सारे आइटम हमारे पास मिलेंगे आपके लिए और इसकी डेट रहेगी 27, 28, 29. ज़्यादा से जो ज़्यादा लोग यहाँ पे आए और हमारा कलेक्शन देखें. अच्छा कलेक्शन है हमारे पास और गारमेंट्स में सारी वेराइटियाँ भरपूर है हमारे पास. बेल्ट है, जो टी शर्ट वगैरह, लेडीज़ पर्स वगैरह, जीन्स वगैरह, टॉप, कुर्ती, लेडीज शूज़, मेन शूज़ और जीन्स सारी व्हरायटी हमारे पास अवेलेबल है. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में. इतना फास्ट इंटरनेट, हाँ सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में. पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट. स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके. 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी. आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से. RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है. फास्ट और सस्ता अनलिमिटेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. अकोला येथील जुने शहर पोलिसांनी 6 लाखाच्या चोरीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश केला असून विश्वासघात करणाऱ्या एका आरोपीला 6 लाखाच्या रोख रकमेसह अटक केली आहे. अकोला शहराच्या जुने शहर पोलीस ठाण्यात तक्रारदार सिंधी कॅम्प येथील रहिवासी विजय गुरबाणी यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांनी वाशिम येथील एका व्यापाऱ्याकडे ठेवलेले 6 लाख रुपये आणण्यासाठी आकाश खवणे यांच्या नावाच्या चालकाला सांगितले होते. आकाशने व्यापाऱ्याकडून 6 लाखांचे बंडल घेतले. मात्र रोकड पाहून आरोपी आकाशची नियत बिघडली. आरोपीने वाशिमहून फोन करून सांगितले की माझा अपघात झाला आहे, त्यामुळे तुमचा माणूस लवकर पाठवा आणि पैशांचे पार्सल घेऊन जा. त्यामुळे तक्रारदारांनी पवन शुक्ला नावाच्या त्यांच्या माणसाला घटनास्थळी पाठवले. त्यानंतर 2 मिनिटांनी आरोपी आकाश खवणेचा त्यांना फोन आला आणि त्याने सांगितले की काही लोक एका पांढऱ्या स्विफ्ट कारमधून आले आणि जबरदस्तीने पैसे हिसकावून घेतले. आरोपीने हे सर्व पैसे चोरण्याच्या इराद्याने हिंगणाफाटा पातूर रोड जवळ एका काटेरी झुडपाखाली लपवून ठेवले होते. परंतु पोलिसांच्या तपासणीत आरोपी आकाश खवणेने आपला गुन्हा कबूल केला आणि झुडपांमध्ये लपवून ठेवलेले 6 लाख रुपये पोलिसांच्या स्वाधीन केले. तसेच महिंद्रा पिकअप असा ऐकून 13 लाखांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला. ते 606 प्रमाणे एक गुन्हा दाखल होते, चोरीचा गुन्हा. त्याच्यामध्ये विजय गुरबाणी फिर्यादी होते. त्यांनी म्हणले की त्यांच्या 6 लाख रुपये मालेगावमध्ये त्यांच्या मित्राकडे ठेवलेले होते. त्यांनी सांगितले की त्यांच्या ड्रायव्हरला सांगितले तुम्ही जाऊन 6 लाख रुपये परत घेऊन या म्हणून.
त्या ड्रायव्हर आकाश दगडू कावणे गेले आणि 6 लाख रुपये त्यांच्या मित्राकडून घेतले आणि वापस येते वेळीस रिटर्न येते वेळीस वाशिम बायपासला आल्यानंतर त्यांनी ओनरला कॉल केले आणि म्हणले की गाडीला ऍक्सिडेंट झालंय म्हणून म्हटले आणि 2-3 मिनिट नंतर पुन्हा कॉल केले आणि म्हटले की कोणी अज्ञात व्यक्ती MH02 AU 7072 गाडीमध्ये आले आणि 6 लाख रुपये घेऊन गेले. नंतर ओनर येऊन आपल्याकडे तक्रार दिले होते. तक्रार नंतर आपले DYSP साहेब PI साहेब यांनी टीम पाठवले होते. त्या टीमने ओनरला इंट्रागेट केले. नंतर ड्रायव्हरला ताब्यात घेऊन इंट्रागेट केले. ड्रायव्हर स्वतः म्हणले की आपण चोरी केले होते आणि त्या चोरीची माल हिंगणघाट पातूर रोड येथे ठेवलेले होते. ड्रायव्हरला घेऊन आपले पोलीस टीम तिकडे गेले आणि पूर्ण 6 लाख रुपयाची हस्तगत केले. परतीचा पाऊस जिकडे तिकडे धुमाकूळ घालत आहे. दर्यापूर तालुक्यात दुपारी 4 वाजेच्या दरम्यान 1 तास मुसळधार पाऊस कोसळला. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून विजेच्या गळगाटासह पावसाने हजेरी लावल्याने नागरिक भयभीत झाले होते. यंदा पाऊस चांगलाच पिच्छा पुरवतो आहे. थांबण्याचे नावच घेत नाही. शेतकरी तर सततच्या पावसाला आता कंटाळले आहे. शनिवारी दुपारी झालेल्या पावसामुळे शहरात तसेच लगतच्या भागात ठिकठिकाणी डबके साचले होते. पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातच पाऊस असल्याचे कळले. हा पाऊस आता पिकांचे नुकसान करणार आहे हे निश्चित. त्यामुळे ओला दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पावसाळ्यातला हा मोठा पाऊस असल्याचे मानले जात आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. व्यापाऱ्यांची खड्डा बुजवण्याची ओरड महापालिकेने केली फेल. अखेर एक व्यक्ती वाहून गेल्याची भीती. अकोलेकर झाले संतप्त. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे अपघातांमध्ये झाली वाढ. उघड्यावरचे गटार, चेंबर आणि नाल्या ठरत आहेत नागरिकांसाठी धोकादायक. मुसळधार पावसाने गरबा मैदानात झाला चिखलच चिखल. शनिवार रविवार सुट्टीचे गरबा प्लॅनिंग फेल. भूमी अभिलेख विभागाच्या अँटी करप्शन मध्ये किती तक्रारी. त्या भ्रष्ट कर्मचाऱ्यांच्या विरोधातील कारवाई टाळली कोणी. भूमी अभिलेख विभागातील एकाच ठिकाणी ठाण मांडणारे कोण. अधिकारी आणि भूमापकांच्या बदल्या का नाहीत. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,38,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात. तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे YouTube चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.